आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सुमती जोजारे या स्वतः उमानगरी सहकारी संस्था नंबर 13 या संस्थेच्या सभासद आहेत। त्यामुळे सदरच्या आरक्षित जागेबाबत तक्रार करण्याची कायदेशीर लोकस स्टँडी त्यांना आहे। उमानगरी सहकारी संस्था नंबर 13 फायनल प्लॉट नंबर 105 मधील प्लॉट नंबर 205 हा मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक 1/45 अन्वये 14 जून 1999 च्या अंतिम मंजूर रेखांकनानुसार रिक्षा स्टॉप व पार्किंगसाठी आरक्षित केला आहे। परंतु ही जागा चेअरमन यांनी परस्पर त्रयस्थ व्यक्तीला विक्री केली आहे। ही आरक्षित जागा घेणाऱ्या व्यक्ती हे गुंडगिरी आणि दडपशाही करत असल्याची तक्रार सुमती जोजारे यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना दिली आहे। पूर्वी त्या आरक्षित जागेवर काही सभासद गाड्या पार्क करत होते तर काही रिक्षाही तिथे थांबत होत्या। परंतु चेअरमनने तिथे पार्किंग केलेल्या गाड्या आणि रिक्षा फोडण्याची धमकी दिली आणि ती जागा विक्री केली। पार्किंग व रिक्षा स्टॉपसाठी आरक्षित जागा असताना संस्थेचे चेअरमन यांच्याशी संगनमत आणि आर्थिक देवाणघेवाण करून प्लॉटधारक व्यक्तीने अनधिकाराने आणि बेकायदेशीरपणे उमानगरी नंबर 13 येथील प्लॉट नंबर 205 या आरक्षित असलेल्या जागेवर कब्जा केला। याबाबत 22 जून 2018 च्या प्रभारी सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या पत्रातील मजकुराप्रमाणे TP 4 प्लॉट नंबर 105 या जागेवर मंजूर विकास योजनेनुसार पार्किंगचे आरक्षण आहे। दिनांक 14 जून 1999 प्लॉट नंबर 105 वर रेखांकनास मंजुरी देण्यात आली असून सदर मंजूर रेखांकनामध्ये सब प्लॉट नंबर 205 येथे पार्किंग आणि रिक्षा स्टँड करता आरक्षण दर्शवलेले आहे। याप्रमाणे सदरचे आरक्षण कायमस्वरूपी असून त्यामध्ये बदल करता येणार नाही। सदर जागेतील आरक्षणाप्रमाणेच विकसित करणे बंधनकारक आहे। असे असताना देखील संबंधितांनी तो आरक्षित प्लॉट विक्री केला आहे। पार्किंगची आरक्षित जागा विकता येते का? आरक्षित जागा विकण्यात सभासदांची परवानगी आहे का? सभासदांना विश्वासात घेतले आहे का? यासह अनेक प्रश्न यातून उपस्थित होत असून सुमती जोजारे यांनी म्हटले आहे। आता ही जागा विकणारे आणि घेणारे याचे पुढे काय होणार ते पाहूयात।